मनां उगडली. कित्याक आमी सगळे तरेचे ट्रायल आनी ते विशाणू भायर सरतात. ओके, बायल 20 वर्साची आसूं 40 वर्सां हय आयकूं येता. जावच्या पयलीं धुतात. नमस्कार. आयच्या कार्यावळीन आरोग्य संपदान तुमकां सगळ्यांक समेस्तांक येवकार. आयज गोंय क्रांती दीस. सगळ्यांक हुनहुनीत परबी. पावसाळो सुरू जाला आनी पावसाळ्या बरोबर दुयेंतांय येतात. तर ती दुयेंतां जावची न्ही आनी ती जाली जाल्यार ताची कशी काळजी घेवची म्हणून आयज आमी तुमचे बरोबर फोन इन ह्या कार्यक्रमान डॉक्टर जगदीश काकोडकर, प्रोफेसर HOD कम्युनिटी मेडिसीन, गोवा मेडिकल कॉलेज बांबोळी हांकां घेवन आयल्यात. तांचे कडल्यान जाणून घेवया पावसाळी दुयेंतां जावची न्ही जाल्यार कितें करचें आनी ताजे खातीर तुमी तुमचे प्रश्न आमकां ह्या नंबराचेर विचारूंक शकतात. आमचे नंबर आसात 22252004. परत एकदा आयकयात 22252004. दुसरो नंबर आसा 22222424. तुमचे प्रश्न, तुमकां खुबशे प्रश्न आसतले ते तुमी आमच्या दोतोराक विचारात. आमच्यो जापो तुमकां तुमच्या पर्यंत पावयतली. दोतोर, कार्यावळीन तुमकां येवकार. नमस्कार. पावसाळो म्हटलो की दुयेंतां येतात. पावस थंडसाय घेवन येता. फाटली गरमी इतली वाडलेली आसा आनी ताचेर अचानक पावस आयलो की थंड दिसता पण दुयेंतां जातात. तर हीं दुयेंतां आमी रोखूंक जाय किंवा खंयची दुयेंतां चड जातात? पावस आयलो की दोन प्रकारची दुयेंसां चड जातात. दोतोरांक दिश्टी पडटात ती एक म्हणजे दुशीत उदक पिल्ले कारणान आनी दुसरी दुयेंसां आसतात ती वॉटर रिलेटेड म्हणटात आमी, म्हळ्यार उदकाक लागून जातून जळारां जातात. पयली सगळ्यांत म्हत्वाची गजाल म्हणल्यार दुशीत उदक. जेन्ना लोक किंवा ल्हान भुरगीं उदक जे पितात ते तापयन पिनात, न तापयल्लें नाल्यार योग्य UV फिल्टरांतले जर ना जाल्यार ते दुशीत उदकाक लागून तरेतरेची दुयेंसां जावंक शकता. कोंकणीन आमी अतिसार म्हणटात. बरोबर. इंग्लिशीन लूज मोशन्स, डायरिया, एक्यूट गॅस्ट्रो, बेजिकली पातळ परसाडेन जावप, उलटे येवप, हें खूब प्रमाणान ल्हान भुरग्यांक म्हणजे तुमकां जाणवता तो चड हो आसता रोखडोच. हय. आनी पयलीं तेंपार कितें जातालें, जेन्ना फिल्ट्रेशन ऑफ वॉटर, डॅम्स, क्लोरिनेशन नाशिल्लें, त्या तेंपार कॉलेरा, टायफॉयड हे कामिणीचे प्रकार खूब मोठ्या प्रमाणार घडटाले. पण आतां सरकार जें उदक सगळ्यांक सप्लाय करता तें प्युरिफायड उदक आसता डॅमांतलें. आनी त्या खातीर त्या व्हडल्या प्रकारचे एपिडेमिक्स, आउटब्रेक्स, संसर्गीक रोग जे मोठ्या प्रमाणार जाताले ते गेली 20-30 वर्सां खूब तांचेर नियंत्रण आयलां. तरी पासून पावस जसो आयलो की मूस जातात, कचऱ्यांचेर मूस जातात आनी मूस दुयेंसां पसरयतात. सादारण खंयची दुशीत उदका पासून जावपी दुयेंतां? प्रमुख गोश्ट आमी लोकांक समजावपाक जाय की जेन्ना कोणाकय संडास पातळ जाता नाल्यार उलट्यो येतात, लोक रोखडेच एंटिबायोटीक एक तर आपले आपूण घेतात नाल्यार पयलीं तेंपाचें प्रिस्क्रिप्शन फार्मासीन दाखोवन त्या प्रमाणे घेतात. बरोबर. तें योग्य न्ही. कित्याक चडशे फावटी दुशीत उदकाक लागून जे संडास पातळ जावप आनी उलटी येवपाचे प्रकार आसता, अतिसार जो आसता, डायरिया आसता, तो व्हायरल आसता. बरोबर. आनी व्हायरल म्हणटात तें सेल्फ लिमिटींग आसता. व्हायरल दुयेंसाक एंटिबायोटिकाचो कांयच उपयोग ना. वयल्यान विनाकारण एंटिबायोटीक घेतिल्ले कारणान प्रतिकार शक्ती, इम्युनिटी देंवता. भुरगीं आनी पेशंट चड दुयेंत पडटा. सो प्रमुख गोश्ट लोकांक कळपाक जाय, संडास पातळ जालो किंवा उलटी जाली, पयलें आनी प्रमुख ट्रिटमेंट म्हणटात ते ORS, ओरल रिहायड्रेशन सोल्युशन. हय, हे सरकारी हातून मेळटा फ्री. येस, दवाखान्यांनी. सगळ्या सरकारी हेल्थ सेंटरांनी, तें जावं मेडिकल कॉलेज जावं डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्रायमरी हेल्थ सेंटर, अर्बन हेल्थ सेंटर, इवन
सब सेंटर हय आणि बालवाडी जेका आमी हय, हय. अंगणवाडी म्हणटात, बरोबर. आणि प्रत्येक आशा कडेन बरी आसा न्ही. आशाची सिस्टम अजून गोंयांत सुरू जावना, अच्छा. पण अंगणवाडी बाई हय. जेका आमी बालवाडी बाई म्हणटात ती सप्लाय करतात. मागीर आमचे ANMs जे आसात जेंकां हय. मल्टीपर्पज हेल्थ वर्कर फिमेल, बेजीक हेल्थ वर्कर जेंकां मल्टीपर्पज हेल्थ वर्कर मेल, मी. मागीर त्याच प्रमाणे आमचे जे सब सेंटरान स्टाफ, हेल्थ सेंटरान स्टाफ, आमच्या गोंयांत एक वेगळीच सेंटर आसा जेका रुरल मेडिकल डिस्पेन्सरी RMD म्हणटात. प्रायमरी हेल्थ सेंटर हे गांवांनी आसता, अर्बन हेल्थ सेंटर शहरांनी आसता. सगळे कडेन हे ORS फ्री मेळटा. ओके. म्हणजे सगळे- पयली संडासाक लागले जाल्यार फर्स्ट हे म्हणटात पयली उपाय म्हणटात तो ORS. ORS. ORS जर योग्य तरेन जर दिलें, तापयल्ल्या उदकान मिक्स करून ज्या प्रमाणे व्हडले पॅकेट आसा ते 1 लिटर, 1 लिटर म्हणजे ल्हान 5 पेले, आणि धाकटे पॅकेट जर आसत जाल्यार 1 पेल्यान आसता. तर तेन्ना आमी पेशंटाक समजावपाक जाय की पयली म्हणटात ते ORS सुरवात करपाची. उलटी जर जाता जाल्यार डॉक्टराक विचारून उलटी बंद जावपाची, ओंकाऱ्यो बंद जावपाचे वखद मेळटा. ते दोतोर ते ल्हान भुरग्यांक वजना प्रमाणे दिता आनी जाणटेल्यांक ते टॅबलेट्स दितात. आतां नव्यो मेडिसिन्स आयल्यात. दोतोर तुमकां एक रावयता हांव. आमकां एक कॉल आसा परवडच्यान. Sure. बाब शुभम उलयता. Okay. शुभम, तुमचे कितें प्रश्न आसा? हॅलो, नमस्कार शुभम. हांव शुभम सुगेरे परवरच्यान उलयतालो. हय. डॉक्टर, जेन्ना पातळ संडास जाले की डॉक्टर म्हणटा डिहायड्रेशन जाले. डिहायड्रेशन म्हणजे कितें आनी करपाचें कितें म्हणजे ताचेर, आनी कितें एक्चुअली डिहायड्रेशन म्हणजे? पळय, आमच्या आंगान न्ही उदक आसता, त्या शिवाय सोडियम, पोटॅशियम, क्लोरायड हे सगळे आनी बायकार्बोनेट, सायट्रेट हे जे प्रमाणान ORSान आसता, दॅट इज मेंट टू करेक्ट द डिप्लिशन. म्हणल्यार जेन्ना संडास जाता, उलटी जाता, हे सगळे उदक, ग्लुकोज, सोडियम, पोटॅशियम, क्लोरायड, बायकार्बोनेट हे सगळें आंगांतल्यान भायर सरता. आनी तो बॅलन्स इंटस्टायनान आमच्या हातकडेन डिस्टर्ब जाल्ले कारणान जे इंटस्टायनान आसता तें सगळें डिस्चार्ज जाता, भायर जाता. त्या खातीर संडास पातळ जाता तेन्ना संडास बंद जावपाच्यो गुळयो केन्नाच घेवं न्हय. कित्याक थोडे कितें करतात, ते व्हडल्यो गुळयो घेवन भोंवतात पर्सिनी, इन्फेक्शन जालें की कामाक. बंद करपाक. हय, ते संडास थोड्या लोकांक कितें जाय, संडास पातळ जाता तो बंद जाल्लो जाय. तें योग्य न्ही, कित्याक त्यो गुळयो जर घेतल्यो जाल्यार संडास पातळ जावपाचो बंद जाता खरो, पण ती भितरले जे जर्म्स आसतात, व्हायरस आसता, विशाणू आसता, बॅक्टेरिया आसता, ते खंय वतले? चड करून 5 वर्साचे ल्हान भुरगीं आनी जाणटे लोक 60-65 वर्साच्या परस चड पिरायेचे, तांकां डिहायड्रेशन चड बेगीन जाता. बॉडी सर्फेस एरिया वेगळी आसता कंपेर्ड टू यंग एडल्ट्स आनी मिडल एज. तर 5 वर्सां सकयल भुरग्यांक मातसो पसून जर संडास पातळ आनी उलट्यो जाल्यो, डिहायड्रेशन बेगीन जावंक शकता. त्याच प्रमाणे 60-65 वर्साचे वयर जाणटे आसा तांचेर डिहायड्रेशन बेगीन जावंक शकता. म्हणून तांचेर डिहायड्रेशन करेक्ट करपा खातीर इलेक्ट्रोलायट्स हे ORSांतल्यान दिवपाक जाय. रातची वेळ सपोजींग आसली आनी तुमकां एखादी फार्मासी गांवांत मेळना जाल्यार ORS सोल्युशनाचे बदला तुमच्यांनी घरा कडेन आडसराचें उदक आसा जाल्यार पिल्यार जाता. नॅचरल आडसराचें उदक जें आसा, आर्टिफिशियल न्ही हां, जे रेडीमेड आजकाल टेट्रा पॅकान मेळटा तें न्ही. नॅचरल आडसराचें उदक हें आमचें ORSा भशेनच आसता. दोतोर, आनी एक आशिल्लें की लिंबू पिळून किंवा खुटी च्या ते बरोबर आसा? ताका म्हणटा आमी होम एवेलेबल फ्लुइड्स. हय. होम एवेलेबल फ्लुइड्स म्हणल्यार ताक, धंय, लस्सी न्ही हां, कारण लस्सी गोड आसता. बरोबर. छास जेका म्हणटात, बटर मिल्क, नाल्यार आपले धंय, ताक हें जर घेतलें ताकाय होम एवेलेबल फूड म्हणटात. वयल्यान तें आरोग्याक बरें, कारण तातूंत प्रोबायोटीक म्हूण आसता. दोतोर, आमकां आनी एक फोन आसा नागेशच्यान. बाब शिवनाथ भाई नागेशकर, तांकां नमस्कार भाई. हा, नमस्कार अनुजा. हे गो, ते कितें जालां ना, आमचो मातसो तो पळय चॅनल आसा न्ही हेजो दूरदर्शन, प्रश्न कितें आसा तुमचो दोतोरान?
नाही प्रश्न असा तुका एक पयलीं सांगता की प्रिडिशावले 91 चॅनल आसा आमचो पळय तो लागत ना, फक्त मातशें मदीं मदीं आयकूं येता कितें तरी सोड असो. सांगपा म्हणल्यार दोतोराक विचारपाचो प्रश्न की ही जी दुयेंसां हां कळयता हांव हांगासर टॅक्निशियनाक कळयता तुमचो प्रश्न. पावसा दिसांतली दुयेंसां जी जाता न्ही हय. ती त्या दुयेंसाक आतां तश्यो गुळयो बिळयो बऱ्यो आयल्या काय कशें कितें. खंयचें एक दुयेंस जालें, थंडी जाता भरपूर, नाक व्हांवता आनी त्रास जाता खूब, तकली उसळटा कितें, ताजेर अशी लेटेस्ट अशी गुळयो बिळयो आयल्या काय म्हणून. थँक्यू फॉर युअर क्वेश्चन. दोतोर हा तुमकां एक सादे शब्दान सांगता जे आमचो प्रोफेसर आमकां मेडिकलान शिकयता आसतना सांगतालो. थंडी खोकली जर जाली जी व्हायरसाक लागून विशाणूक लागून जाली न्ही, ताका वखद जर दिलें जाल्यार 1 आठवड्यान बरी जाता आनी वखद जर दिवना जाल्यार 7 दिसांनी बरी जाता. सांगपाचें तात्पर्य अशें की व्हायरस आनी विशाणूक लागून जी थंडी जाता, खोकली जाता ती आपशीच 7 दिसांनी बरी जाता. आठवडो आनी 7 दीस म्हणजे तितलेच जाले न्ही. गुळयो घेवप हें फक्त आपले सॅटिस्फॅक्शना खातीर. म्हजो तुमकां इतलो सल्लो आसा की विक्स एक्शन 500, कोल्डारीन असल्यो प्रकारच्यो ज्यो गुळयो आसा न्ही आमी स्वता केन्ना घेना आनी करेक्ट डॉक्टर आसता ते पेशंटाक प्रिस्क्रायब करना. कारण त्यो गुळयो घेतल्यो जाल्यार नाक व्हांवपाचें बंद जाता पण सगळी थंडी भितर साठटा. जशें हांवें आतांच सांगलें, संडास पातळ जालो जाल्यार संडास बंद जावपाच्यो गुळयो घेनाका. ते जर्म्स खंय वतले, आंगानूच उरतले, आंगा भितर मल्टिप्लाय जातले. त्याच प्रमाणे नाक व्हांवता, खोकली येता, हे नॅचरल रिफ्लेक्सीस बॉडीचे. नाक व्हांवता तेन्ना व्हांवूंक दिवपाक जाय. डिकंजेस्टंट नाकान ड्रॉप्स घातल्यार जाता थंडी सुटपा खातीर. पण विक्स लावप, कोल्डारीन घेवप, विक्स एक्शन 500 घेवप, सायनस 77 घेवप असल्यो गुळयो घेवन थंडी पॅक जाता खरी पण ते जर्म्स खंय उरतात, नाकान उरतात. मागीर ते नाकांतल्यान सायडीन सायनसीस म्हणटा आसा तातूंत भरतात. आनी तुमी पळयलें आसतलें असली थंडी बंद जावपाची गुळी घेतली 2-3 दिसांनी तुमची तकली उसळपा लागता, सायनुसायटीस जाता. मागीर जाणट्या मनशांक, ल्हान भुरग्यांक जर खोकली बंद जावपाची वखदां तर घेवच न्हय. कॉफ सप्रेसंट, कॉफ सिडेटीव हांव केन्नाच दिना पेशंटाक. कारण कॉफ सप्रेसंट, सिडेटीव घेवन खांक बंद जाता पण जंतू सगळे छातीन उरता. ते खंय वतले. नॅचरल बॉडीचे रिफ्लेक्स आसा ती खांक भायर काडपाक, थूक भायर उडोवपाक, डेरकेल भायर उडोवपाक. जर ते भितरच उरलें ल्हान भुरगीं ते गिळटलीं. मागीर सेकेंडरी डायरिया म्हूण जाता. थोडे म्हणटा थंडी जावन मागीर संडास पातळ जालो कारण ते खाक जी आसा ती भायर वचना, ती सुकिल्ले कारणान गिळटात आनी तीच मागीर संडासान पातळ जावन भायर सरता. त्याच प्रमाणे खोकली जेन्ना जाता तेन्ना कॉफ सप्रेसंट घेवं न्हय. आपले आपूण वखदां घेवप हें चुकीचें. गोंयांत खूब डॉक्टर आसा. आमच्या गोवा मेडिकल कावन्सिलान जवळ जवळ 4000 रजिस्टर्ड डॉक्टर आसा. त्या शिवाय आयुश प्रॅक्टिशनर आसा. तुमी सदांच एका योग्य डॉक्टराचो सल्लो घेवन वखद घेवचें. मागीरूच वखद घेवपाचें. दोतोर आमकां आनी एक प्रश्न आसा. बाय संजना अंजुणकर. नमस्कार संजना बाय. हा नमस्कार. हां तुमचो कितें हांव प्रश्न? साखळेच्यान उलयतालें. म्हजो प्रश्न असो आसा की जेन्ना आमकां थंडी जाता, जोर बीन येता तेन्ना आमी डॉक्टरा कडेन ट्रिटमेंट घेता पण उपरांत जेन्ना रिकवरी जाता न्ही तेन्ना 3 दिसांनी जोर बीन सगळो वता पण आंगशे न्ही चड बीन जाल्ल्या भशेन जाता, उठपाक जायना, बॉडी पेन जाता. तेन्ना उपाय कितें? परत डॉक्टरा कडेन वचप काय कितें अशें? कित्या खातीर जाता अशें? हां ताका म्हणटा संजना, ताका म्हणटा पिरियड ऑफ कॉन्वालेसन्स. म्हणजे जेन्ना कोणाक थंडी खोकली पावसाच्या दिसांनी जाता तेन्ना पयले 2-3 दीस खूब अतिशय चड नाक व्हांवता, दोळे तांबडे जाता, खूब खोकली येता आनी मागीर 2-3 दीस जेन्ना तो व्हायरस पीक व्हायरस वाडलो मागीर तो व्हायरस देंवपा लागता. व्हायरस जरी देंवलो, कमी जालो तरी ते डेड व्हायरस पार्टिकल तशेंच उरता न्ही. कोविडा तेंपार तुमी आयकलें आसतलें पयले 3-4 दीस लोकांक कोविडाचे त्रास जायनाशिल्ले. 1 आठवडो जसो सोंपलो तेन्ना आमी वयल्यान लोकांक सांगताले थंडी जरी कमी जाली, खोकली कमी जाली, SpO2 पल्स ऑक्सिमिटरान चॅक करात सकाळीं सांजचे. कित्याक ते डेड व्हायरस पार्टिकल जे कोट्ट्यांनी असतात बॉडीन, ते डेड व्हायरस पार्टिकल भितर आसा न्ही बॉडीन, ताका रिएक्शन म्हणून बॉडीचें तें विकनेस, बॉडी एक तें जाताच. मलेज जाता,
आंग उसळटा आपशीच मागीर एक आठवड्यान तें निवळटा. इन द केस ऑफ कोवीड मातशे प्रॉब्लेम कित्याक पयले 5 दिसान ती थंडी जरी कमी जाली 7-8 दिसांनी तें मोठ्यार पडपाक शकता. त्या खातीर टेस्टिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. अजुनी कोवीड वचूना जगांतल्यान, ताजे वेरियंट्स येत आसा. अजुनी आमच्या देशान गोंयान पासून ते नवे वेरियंट सांपडल्यात. म्हणून पब्लीक स्पेसांनी हाय रिस्क पेशंट जे आसा तांणी मास्क वापरपाचेंच. पण जे यंग आसा दे कॅन मूव अबावट विदावट मास्क, ऑल रायट. पण सिमटम्स जर जाले, थंडी, खोकली, ताप, नाल्यार संडास पातळ जालो, आजकाल कोवीड वेगळे वेगळे तरेन प्रेजेंट जाता. कोवीड टेस्ट करपाक कितें प्रॉब्लेम आसा? टेस्ट जर केलें जाल्यार तुमी काळजी घेवपाक शकता न्ही. तो दुयेंस आसा तो मनीस आपल्याच रुमान सेल्फ आयसोलेट करपाक शकता. दोतोर, आमी बाय संजनाच्या प्रश्नाक तुम्ही उत्तर दिलं आणि खरेंच बरे पद्दतीन प्रश्न विचारतात आमचे दर्शक, ज्यातूंतल्यान सगळ्यांक म्हायती मेळटा. आमी डायरियाचेर उलयतालीं, म्हणजे ल्हान भुरगीं, हय. मध्यम आनी सिनियर सिटीजन, हय. 3 कॅटेगरीन आसता. जेन्ना डायरिया जाता पयलीं अशक्तपणां जाणवता, सो हांकां मागीर आहार कितें आसचो, खावपाक कितें दिवपाचें? गोंयानच न्हय, आमच्या देशान एक पद्दत आसा. मनीस दुयेंत पडलो न्ही जाल्यार हें खावप ना आनी तें खावप ना म्हणून शिकयतात. गरम पडटलें म्हणटात, थंड पडटलें म्हणटात. एक म्हाका तुमकां लक्षांत हाडपा जाय गोश्ट. फाल्यां सपोजींग कश्मीरान जर एनिमी लोक, टेररिस्ट जर आयले, आमी सैन्य कमी धाडपाचें काय मायज धाडपाचें? मायज सैन्य धाडपाचें न्ही. मागीर जेन्ना जंतू आमचेर एटॅक करता तेन्ना आमी न्यूट्रिशन इम्प्रूव करपाचें, आहार वाडोवपाचो काय कमी करचो? बरोबर. आमी जर आहार कमी केलो, सैन्य कमी केल्या भशेन जालें ना, आक्रमण चड जातलें. जेन्ना भुरगीं दुयेंत पडटा, पेशंट दुयेंत पडटा, नॉर्मल न्यूट्रिशन आनी आहार दिवचोच. त्या शिवाय विशिश्ट चड आहार दिवपाक जाय. जशें थंडी जर जाली, सायट्रस फ्रूट चड दिवपाक जाय. संत्रा, मोसंबी, लिंबू, नाजाल्यार आमचे नॅचरल मेळटा ते आवाळे, आमला जेका इंग्लिशीन म्हणटा आवाळे, इज अ नॅचरल रिचेस्ट सोर्स ऑफ विटामीन सी. टॅबलेट कित्याक घेवपा जाय विटामीन सीची? जर आवाळे, जर लिंबू सरबत, नाजाल्यार बेश्टो लिंबू, नाजाल्यार आपलो फुटी च्या तातूंत लिंबू आनी म्होंव घालून जर तयार केलें, खोकलेचेंच सिरप घरा कडेन, आनी गरम गरम सिप्स जर दिले जाल्यार त्या संत्रांतल्यान, त्या मोसंबींतल्यान, हातूंतल्यान विटामीन सी मेळटा. विटामीन सीन इम्युनिटी वाडटा, एपिथिलायझेशन म्हणटा तें जाता, आनी प्रतिकार शक्ती चड जाल्ल्या कारणान तें व्हायरल इन्फेक्शन बेगीन देंवता, निवळटा. तशेंच संडास जर पातळ जालो जाल्यार थोडे लोक पातळ पदार्थ दिना खावपाक, चड करून भुरग्यांक. हें उलटें. वोदोळ हांवें म्हटल्या भशेन दाळ, सूप, नाजाल्यार निवळ, पेज, नाशण्याचें, जितले भायर सरता तितले इंटेक आसपाक तितलो जाय. इंटेक वयल्यान मायज आसपाक जाय. फक्त एकच गोश्ट घेवपाक जाय की पोट आनी हातकडी जेन्ना संडास पातळ तेन्ना खाली आसता. थोड्यो आवय म्हणटा तांकां इलेक्ट्रॉल, इलेक्ट्रोबियोन नाल्यार ORS जर दिलें जाल्यार रोखडेच संडास जाता म्हणून. बरोबर आसा. तें कित्याक पोट खाली आसतना तुमी एकदम जर ताका भरयलें तें भायर सरपाक शकता. गॅस्ट्रोकॉलीक रिफ्लेक्स म्हणून जाता. त्या खातीर थोडे थोडे करून बरोवपाक जाय. भुरग्याक जर पाजयता 1-4 चमचे दिले, थांबचें, मागीर थोड्या वेळान परत दिवचें. म्हणजे ताका टायमींग मदीं कितलो आसपाक जाय? म्हणजे थोडो वेळाचो दिता गॅप, आसतना. म्हणल्यार तें पचन जावन न्ही मागीर दिवचें. कारण इलेक्ट्रॉल जर इवन एक जाणट्या मनशान पासून 1 कप भर किंवा 1 ग्लास भर इलेक्ट्रोलायट ORS एकदम जर पिलो, पोट खाली आसतना एकदम पिल्ले कारणान तो पेज येता आनी गॅस्ट्रोकॉलीक रिफ्लेक्स जावन सकयल संडास पातळ जाता. ते पिल्लेलें भायर सरना रोखडेंच. 2.5 मिटराची इंटेस्टायन आसा मदीं. इतले कशें भायर सरतले रोखडेंच? लोक म्हणटा पिले आनी रोखडेंच भायर सरले, तशें ना तें. पण एकदम पिवपाक जायना, एकदम भुरग्याक पाजोवपा जायना. थोडें पाजयलें, थोडे वेळ रावलें. कारण एकदम जर पाजयलें भुरगें ओकार काडटा. आनी चड करून ते ORS पावडरी आशिल्ल्या कारणान ताचो मातशें एक आफ्टर टेस्ट आसता. त्या खातीर ती भुरग्यांक एकदम उलटी आयल्या भशेन जाता. उलटी येवपाक नाका जाल्यार एकदम वाटेन आनी पेल्यान भरयनाकात, चमच्यान भरयात. थोडे वेळ थांबात, घेवनी भितर, मागीर दुसरें दियात. पण जेन्ना ORS दिता तेन्ना पेज, निवळ, तें अवश्य दिवचें. सूप किंवा थोडे नाचणीचे सत्वूय दिता पातळ करून. येस, होम अवेलेबल फ्लुइड्स हय.
कॅन सबस्टिट्यूट ORS वेन ORS इज नॉट अवेलेबल. ORS जेन्ना ना तेन्ना इमर्जन्सी होम अवेलेबल फ्लुइड दिवंक दिवपाक जाता. जाता. त्या शिवाय इट इज सप्लिमेंट टू द ORS. म्हणल्यार तुमी वदळ विचारलें की आहार कसो दिवचो, बरोबर. की नॉर्मल जेवण चालूच आसचें, कांय बंद करपाची गरज ना. आतां तिखसाण मातशी कमी दिवची, कित्याक पोटान गॅस्ट्रायटीस आसता न्ही. गॅस्ट्रो एंटरायटीस म्हणजे एंटेरायटीस म्हणजे संडास पातळ, आनी गॅस्ट्रायटीस म्हणजे पोटान ढवळलेलें आसता. तेन्ना जर तिखसाण दिली जाल्यार आनी गॅस्ट्रायटीस जातलें न्ही, ढवळटलें. म्हणून तिखसाण मातशी कमी दिवची. पण कितेंय भरयतात, कितेंय पाजयतात तें थोडें थोडें दिवचें, मदीं मदीं गॅप दवरून दिवचें. तें मागीर पचन जाता. नॉर्मल डायट दिवचोच, त्या शिवाय होम अवेलेबल फ्लुइड्स चड दिवचे. पण साधारण इन्फेक्शन एकदा जालें की रिकवरी जावपाक कितली टायम लागता? कारण उलटी संडास एक एकदां चडार पडून ताका मागीर हॉस्पिटलान एडमीट करचें पडटा किंवा सलायन लावचें पडटा. तेंच तुमकां हांव सांगता की सपोजींग प्रत्येकाक जर आमी हें एज्युकेट केलें, प्रत्येक आवय ज्याची भुरगीं आसा प्रत्येकाच्या घरान जर हें समजायलें, संडास पातळ जर जालो, एक फावटी पासून जालो, रोखडे म्हणल्यार तुमी ORS हाडून सुरू करात. फार्मासींतल्यान जर विकते घेता, खंयचेय ORS घेनाकात. WHO रेकमेंडेड फॉर्मुला हें बरयल्लें आसपाक जाय. हांव तें वदळ इलेक्ट्रोबियोनाचें नांव घेवपाचें कारण आसा, ते 2 WHO रेकमेंडेड फॉर्मुला आसा. आजकाल टेट्रापॅक मेळटा, रेडीमेड ORS मेळटा, मातशें म्हारग आसता पण रेडी सोल्युशन आसता. तातूंत पावडराची टेस्ट नासता, जे ORS पॅकेटान आसता. आनी ते इलेक्ट्रॉल किंवा इलेक्ट्रोबियोन रेडी टू यूज जे आसता ते 200 ml आसता. बरोबर. मागीर 5 तसली पॅकेट म्हणजे 1 लिटर जालें. एडल्ट मनशाक जवळ जवळ दिसाक 10 ते 15 ते तसली पिवची पडटात. इनटेक जर सारको दवरलो, संडास पातळ जालो किंवा गॅस्ट्रो सुरू जाली, रोखडे जर ORS सुरू केलें, 2-3 दीस, कित्याक त्याच दिसा पेशंट कमी जावपाक शकता. इन्फेक्शन क्लियर जावन वेळ जेन्ना जाता, थोडे लोक आंगार काडटा, सांगना. शिकिल्ले लोक पासून केन्ना केन्ना 2 दीस 3 दीस घरा कडेन आपल्या जिवाचेर काडटा, नाजाल्यार ती गुळयो संडास बंद जावपाच्यो गुळयो घेतात. बरोबर. अजुनूय हांवें पळयलां कामाक वचपी बायलो, कामाक वचपी लोक ते हळडुवे गुळयो घेतात. आमकां एक प्रश्न आसा दोतोर मेरिशेच्यान, बाय सुषमा बांदेकर. नमस्कार सुषमाताई. नमस्कार. प्रश्न कितें? म्हाका एक डॉक्टरांक प्रश्न विचारचो आसलेलो की डॉक्टरान आतांच सांगलें की 7 दिसान तुमची थंडी वयता म्हणून. आतां घरान आमच्या जी थंडी जाल्ल्या लोकांक आनी घरानूय जाल्लेली आसा, आतां 15-15 दीस ती थंडी वचत ना औषधां घेवन सुद्दां. ती कित्याक लागून? न्ही, कदाचित औषधां घेतली म्हणून वचून आसतली ती. हांवें वदळ सांगलें न्ही, थंडी बंद जावपाच्यो गुळयो घेवं नये. जे लोक थंडी बंद जावपाच्यो गुळयो घेता, जशें हांवें तुमकां उदाहरणां दिलीं, विक्स सारयता, नाल्यार आनी कसलोय बाम लायता, थंडी सुकोवपाचे प्रयत्न करता, नाल्यार ते थंडी सुकपाचे कोल्डारीन, विक्स एक्शन 500 तसल्यो गुळयो घेता, तांची थंडी ती भितर सुकता, ती खंय वतली? सायनसान उरता. मागीर सायनस ते 1 आठवडो 2 कितें 2-3 आठवडे पासून उरपाक शकता. तकली जड जाता, दोळ्याचेर पेज येता, तें एक जालें. पण जर तुमी म्हणटा घरान कोणाक 2 आठवड्या परस चड थंडी आसा, खोकली आसा, ती TB आसपाक शकता. आनी कोणूय जर घरान आसा मनीस जाका खोकली 2 आठवड्या परस चड येता, ताजी थुकी हेल्थ सेंटरान वचून TB खातीर चॅक करपाक जाय. हें लक्षांत दवरात. अशें म्हणना की सादारण पावसाळी थंडी जाल्ली ती TB जाता, पण कोणूय मनीस जाका डायबिटीस ना, एड्स ना, किडनी फेलियर ना, जो कसले स्टिरॉयडाच्या वखदांचेर ना, आनी ताका 2 आठवड्या परस जर खोकली येता, ताणें TBची टेस्ट करपा जाय. पण ज्या मनशाक एड्स आसा, जाका डायबिटीस आसा, जो स्टिरॉयडाची ट्रिटमेंट घेता, कॅन्सराची वखदां घेता, जाका असली दुयेंसां आसा किडनी फेलियरा भशेन ज्याची प्रतिकार शक्ती कमी आसा, ताका 1-2 दीस पासून खोकली आल्यार TB टेस्ट करपा जाय. कारण दोज आर वल्नरेबल कंडिशन्स फॉर ट्युबरक्लोसीस. अजूनही आता आसात न्ही दोतोर TB पेशंट्स? येस, अनफॉर्च्युनेटली आसात. इंडिया इज नंबर 1 इन द वर्ल्ड. 2/5 of all the patients in the world are of TB in India. बरोबर. ते विसरपाक पण जायना. पहिली भशेन भिवपाची गरज नसता, ट्रीटमेंट चालू गरज नासता, कारण आतां वखद आसा. हय. TB इज क्युरेबल. हय. आनी हेल्थ सेंटराचेर
टीबीची वखदां फ्री मेळटात आनी 85% पेशंट जे इंडियन आसा ते टीबी जाल्ले क्युअर जातात. बरोबर. 10-15% जे क्युअर जायना ते तुमकां वदळ सांगिल्ले ते हांवें. आतां गोंयान अनफॉर्च्युनेटली टीबीचो डेथ रेट हाय आसा. कित्याक लागून हाय आसा? वखदां तर आसात आमची, पण अल्कोहोलीक लिवर डिजीज प्रमाण गोंयान चड आसा. सोऱ्याक लागून फिग द पिड्यार जावपाचें प्रमाण खूब हाय आसा. हायेस्ट डेथ रेट ऑफ टीबी इज इन अल्कोहोलीक लिवर डिजीज पेशंट. सेकंड हायेस्ट डेथ रेट इज इन डायबिटीज पेशंट्स. आनी तुमी आयकून जाणा आसतलें, नंबर 1 स्टेट फॉर डायबिटीज इन इंडिया इज गोवा. गोवा. नंबर 1 स्टेट परहॅप्स फॉर हाय ब्लड प्रेशर इज गोवा. आनी कित्याक आजकाल लोक घरा कडलें जेवण जेवना. घरान जेवण रांदिल्लें आसतना पासून भुरगीं भायल्यान ऑर्डर करता. तातूंत मिठाचें प्रमाण चड आसता, तेलाचें प्रमाण चड आसता. आनी तुमकां सांगपाची गरज ना की घरा भायर जे आमी जेवण जेवता तुमी वचून चॅक करपा जाय ते कसलें तेल वापरतात ते. एक फावटी तेल वापरलें परत वापरप नासता. थोडे केन्ना केन्ना 5 स्टार हॉटेलांतले वापरलेले तेल वापरतात. केन्ना केन्ना त्याच तेलान दुसरें नवें तेल घालतात आनी तेंच तेल परत परत वापरलें जाता. रिहिटेड ऑयल इज व्हेरी बॅड फॉर हेल्थ. जिवनशैली बदल्ल्या. खुबशी आमी बदल्ल्या. भुरगेपणान इस्कॉलान चलून वताले. आजकाल चलून वचना. लोक भुरग्यांक गेटी पर्यंत आनी गेट उक्ती आसलेले भितरूय पावयतात. मिरामार सद्दां दनपारां आनी सकाळीं पळयतात तुमी नाटक तें. एक न्ही पण 3-3 लायनी गाडयो सामक्यो स्कुलाच्यो लागीं लायतात. भुरग्यांक सामके डोर स्टेप डिलिव्हरी करतात. आनी लठ्ठपणा भुरग्यां भितर वाडला. वाडला आसा. आनी लठ्ठपणा वाडिल्ल्या कारणान डायबिटीज ब्लड प्रेशर वाडला आनी दुयेंसां सगळीं वाडल्यात. आरोग्याचेर आमी काळजी घेनात. ती काळजी घेवपाक खूब गरजेची. दोतोर, आमी वदळ म्हणिल्लें तशें पळय, कावीळ किंवा कॉलेरा, टायफॉयड हे जे पयलीं खूब व्हायरल आसताले लोकांक, हय. जशें आमी टीबी म्हटलें तशें, पण ते खंय तरी आतां कंट्रोल जाल्यात किंवा कमी जाल्यात. सो हाजे फाटलें कारण कितें? ताका कसलीं वासिनां तुमी दितात? वासिनां आसा थोड्या पावसाळी दुयेंसांतली जी आतां फॉर एग्जाम्पल व्हायरल डायरिया. ल्हान भुरग्यांक मोस्ट कॉमन कॉज तो रोटा व्हायरस. भारतीय सरकार आनी गोंय सरकार हें रोटा व्हायरसाचें वॅक्सीन 3 डोस सगळ्या भुरग्यांक पयल्या 1 वर्सान दितात. रोटा व्हायरल डायरिया वॅक्सीन दिवन कमी जाल्ल्या कारणान मोठे प्रमाण आउटब्रेक्स ऑफ रोटा व्हायरल डायरिया आर लेस. कमी जालो. त्याच प्रमाणे कॉलेराचेर आतां वासिनां आयल्यात. अजुनूय नॅशनल इम्युनायझेशन प्रोग्रामान ती इंट्रोड्यूस जावना. तशें व्हायरल हेपटायटीस जे कामिणी म्हणटा आमी. कामीण. व्हायरल हेपटायटीस ए चेर वासीन आयलां आनी व्हायरल हेपटायटीस ई म्हणून जो प्रकार आसा ताजेर अजून वासीन ना. तें मात प्रॉब्लेम आसा. व्हायरल हेपटायटीस ए आनी ई जे आसा ताचो डिफरन्स कितें? म्हणजे ए आनी ई हाच्या मदीं? व्हायरल हेपटायटीस हय. कॉजीस जॉन्डीस. कामीण. हय. कामीण. व्हायरल हेपटायटिसाचे प्रकार खूब आसता. तातूंतले ए आनी ई जे आसा ते प्रकार दूषित उदकांतल्यान जाता आनी जेवणांतल्यान जाता. सादारण पावसाळ्यान उबारपी ही एक दुयेंतां. पण बी सी डी जे आसा दॅट इज ब्लड बोर्न ऑर सेक्शुअल. ए आनी ई जे आसा ते इवन प्युरिफायड उदक जे आमकां वॉटर सप्लायांतल्यान मेळटा न्ही, पब्लीक सप्लायांतल्यान, तरी पासून तातूंत जिती उरपाक शकता. तुमकां याद जातलें थोडीं वर्सां फाटीं पणजी शहरान एकदां व्हायरल हेपटायटीस ईचो कामणीचो एक प्रकार घडलेलो. मागीर लक्षांत आयिल्लें की चुकून संडासाची पायपलायन जी आसा सुएज पायपलायन उदकाच्या पायपलायनाक खंय तरी क्रॉस कनेक्शन लागिल्लें. पावसाचे दीस अशे आयले की हे कामणीचें दुयेंस जावंक शकता. पूण बेस्ट उपाय म्हणटा तो उदक तापोवन पिवचें. इवन तुमी खंय हॉटेलान जर गेले, गरम आनी थंड उदक मिक्स करनाकात बेगीन पिवपा खातीर. तापयल्लें हून उदक हाडचें. कारण उदक जेन्ना 5 मिनटां रोलिंग बॉयल म्हणून जेन्ना करता हे व्हायरल हेपटायटीस ए आनी ई जंतू मरता. तेन्ना पणजेच्या शहरान जेन्ना हे कामणीचो प्रकार घडलो तेन्ना आमी सगळ्यांक एज्युकेट केलें तापयल्लें उदक पियात. उदक तापयलें जर पिलें इट इज सेफ. कारण मिनरल वॉटर बॉटल आमी म्हणटा थोडे पितात बी. कितें गॅरंटी आसा ते खंयचे आसत ते उदक आनी ते खरेंच प्युरिफायड आसा काय ना. बेस्ट म्हणजे आमचें जें उदक मेळटा तें फूल गरम 5 मिनटां
5 मिनटां रोलिंग बॉयल ते एकदां ते उदकाचे बोमाटे येतात न्ही ते मिनिमम 5 मिनिट रोलिंग बॉयल इज व्हेरी इम्पॉर्टंट जाल्यारूच हे व्हायरल हेपेटायटीस ए ई विब्रियो कॉलेरे मागीर पोलियोचो व्हायरस आनी दंतांची दंत जातात हय, न्ही हय. किडे जे जातात ते तांची बी ताती स्पोर्स जे एग्स असतात ते मरतात जे क्लोरिनान पासून मरनात ती बॉयल करून मरतात तर एक तर घरान ते UV बॉयलिंग आसचें फिल्टरेशन जातून UV लायट आसा दॅट सर्व्स द सेम पर्पज एज बॉयलिंग आनी UV लायट नाशिल्ले जर फिल्टर आसा नाल्यार डायरेक्ट जर म्युन्सिपालिटीचें उदक नाल्यार पब्लीक सप्लाय उदक तुमच्या घरान येता पावसाच्या दिसांनी चड करून ते 5 मिनटां तापोवप हें म्हत्वाचें दुसरी गोश्ट ज्या आयदनान ते तापयतात त्याच आयदनान धांपून दवरचें थोडे एका आयदनान तापयतात आनी उदक काडून दुसऱ्या आयदनान घालतात कितें फायदो जालो तें आयदन तापयल्लें ना न्ही ज्या आयदनान तापयतात तातूंत दवरचें दुसरी गोश्ट जें उदक काडटात त्या आयदनांतल्यान ते बोटां आनी हात बुडोवन काडूं नये तें काडपा खातीर वेगळो पेलो वापरचो चड करून लांब दांडो आशिल्लो एक आयदन मेळटा तो दांडो भायर उरता इस्कॉलान बी थोडे दवरतात केन्ना केन्ना बरोबर तर ते दांड्याक धरतात आनी बुडयतात आनी काडटात बोट आनी हात जर गेले जाल्यार ते उदकाचो बॉयल करपाचो पर्पज डिफीट जालो सो ड्रिंक बॉयल्ड वॉटर इन रेनी सिजन मोस्ट इम्पॉर्टंट वे ऑफ प्रिवेंटींग वॉटर बोर्न डिजीज सो ते मेन कंट्रोलान जाता येस उदक तापिल्ले पिल्या नंतर सो पण दोतोर आमी क्लोरिनेशनाक आतां लागून हे उलयताले एपिडेमिक आउटब्रेक कमी जाले सामकें. पण पण उदक आतां आमी तापोवन पिले तर आनीकय कमी जातले उदकान क्लोरीन घालतात उदक क्लीन करपाक किंवा कितें जेन्ना पब्लीक सप्लाय आसता हय. एडिशनल क्लोरीन घालपाची गरज ना हय कित्याक जे डॅमांनी उदक येता सालोली डॅम म्हणात नाल्यार नॉर्थ गोवा आसा तो डॅम थंय उदक पयलीं स्टोर जाता मागीर तें फिल्टर जाता आनी मागीर क्लोरीन गॅस नाल्यार क्लोरीन लिक्वीड एड करून तें क्लोरिनेशन जाता इतलेंच न्हय तर वाटेर जी पायपलायन आसा तातूंत कॉन्टॅमिनेशन जावं नये म्हणून 0.5 मिलीग्रॅम पर लिटर रेजिड्युअल क्लोरीन एड जाल्लें आसता पण इतलें सगळें आसूनय बी इवन वीथ युज्युअल डोज ऑफ क्लोरीन इन ड्रिंकींग वॉटर व्हायरल हेपेटायटीस ए ई दी एग्स अँड दी नो ऑफ दी स्पोर्स ऑफ दी हेल्मिन्स द वर्म्स दंतांचे जे असतात ताती पोलिओ व्हायरस तो मरना म्हणून उदक तापोवन पिवंक जाय दोतोर आमकां एक फोन आसा बाय प्रज्ञा गांवकर दिवचलच्यान नमस्कार प्रज्ञा हॅलो हां हॅलो मॅम सांगात तुमचो प्रश्न कितें दोतोर हांव अशें विचारूंक सोदतां की जर एखाद्याक थंडी जाली आनी खुबशे उपाय करून सुद्दां थंडी जर वचना प्रयत्न चालूच आसा पण थंडी वचना जाल्यार ते TB ह्या दुयेंसाचेर पडूंक शकता हय कदाचित तुवें वदोळचो भाग पळयलो नासतलो हांवें म्हणिल्लें की कोणूय पेशंट जो आसा जाची थंडी खोकली 2 आठवड्या भितर कमी जायना ताणें अवश्य TB खातीर टेस्ट करून घेवचें गोवा इज द फर्स्ट स्टेट आमच्या गोंय सरकारान CB नेट म्हणून अपफ्रंट CB नेट म्हणून टेस्टिंग सुरू केलां इट इज मच मोर एक्युरेट अँड फास्ट एज कम्पेर्ड टू दी ओल्ड मेथडान आमी थुकेची 2 नाल्यार 3 सॅम्पलां घेताले स्लायडीचेर घालून मायक्रोस्कोपी करताले डेजिग्नेटेड मायक्रोस्कोपी सेंटरां अजुनूय आसात मायक्रोस्कोपी करताच पण अपफ्रंट नेट म्हणून तातूंतल्यान आनी बेगीन टेस्ट आनी एक्युरेट रिपोर्ट मेळटा टेस्टिंग प्रायवेटानूय बी करतात गव्हर्मेंटानूय करतात तुमकां जाय थंय वचून ते 2 आठवड्या भितर थंडी खोकली आसा 2 आठवडे जावन जाल्यार टेस्ट करचे TB खातीर येस यू आर रायट इट कॅन बिकम ट्युबरक्लोसीस इफ इट इज नॉट क्युअर्ड विदीन 2 वीक्स डॉक्टर आमी आतां उलयताली की आमकां वेगवेगळी वाशिनां आयल्यात गव्हर्मेंटाची सरकारी हातूंतल्यान दितात भुरग्यांक आसात ते पर्यंत जाणट्यांकूय किंवा तरणाटे 18-19 वर्सां पर्यंत ती खंयची खंयची आसात आनी ती घेवची काय ना घेवची सरकार जेन्ना ठरयता खंयचें वासीन दिवपाक तें संशोधन करूनच दिता एविडन्स बेस्ड मेडिसीन म्हणटात तें आतां नवें सायन्स आसा कितलीं वासिनां तुमी आयकले आसतलीं प्रायवेटान मेळटा प्रायवेट दोतोर दिता सगळीच वॅक्सीन सरकार दिना अशें न्हय की सरकार ते मुद्दाम दिनात पण तातूंत एविडन्स अजून जनरेट जावं ना थोडीं वासिनां आसात जी गोंय सरकार दिता जी आनी कोण दिनात आनी थोडीं वासिनां अशीं आसा जी सगळीं देशभर मेळटात
भुरग्यांक जी वासिनां पयल्या 5 वर्सां भितर दिवंक जाय ती सगळीं वासिनां गोंय सरकार भुरग्यांक फ्री सप्लाय करता. आनी वासिनां म्हत्वाची ती जालीच आनी खूब उपयोगी, पण ताजी स्टोरेज इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. गोंयच्या सगळ्या हेल्थ सेंटरांनी अशे तरेची कोल्ड चेन म्हणून सिस्टम आसा. त्या कोल्ड चेन सिस्टमा भितर चडशीं वासिनां +2 to +8 डिग्री टेम्परेचराचेर उरतात. तीच वासिनां जर सादारण रेफ्रिजरेटरान जर दवरली जाल्यार रेफ्रिजरेटर दार उगडलेल्या फावटी टेम्परेचर वाडटा. आनी खुबश्या बेश्ट्या रेफ्रिजरेटरान वासिनां दवरलेले आसता थंय बाकीच्यो गोश्टी विकपाक आसता. बटर आसता, चीज आसता, सॉफ्ट ड्रिंक बॉटल आसता, खुबश्यो अश्यो गोश्टी आसता ज्यो वासीन दवरलेल्या रेफ्रिजरेटरान दवरूंक जायना. सरकारी हेल्थ सेंटरांनी अशें केन्नाच घडना, कित्याक कोल्ड चेन सिस्टम सामकी करेक्टली मेंटेन जाता. त्याच प्रमाणे प्रायवेट पिडियाट्रिशन्स आसा, प्रायवेट डॉक्टर जे वॅक्सीन करता ते पासून हे कोल्ड चेन सिस्टम योग्य फॉलो करता. पण वासीन घेता आसतना प्रायवेट सोर्सींतल्यान घेतना ही काळजी तुमी घेवंक जाय की त्या रेफ्रिजरेटरान वासीन सोडून दुसऱ्यो कांय गोश्टी आसूंक जायना. नाजाल्यार ते टेम्परेचर स्टोरेज कोल्ड चेन जर सारकें ना ते वासिनाचो इफेक्ट तितलो बरो आसचो ना. आजकाल थोडी वासिनां एडोलेसंट्सा खातीर इंट्रोड्यूस करतात. ती आमच्या खंयची भारत खंयची सरकारान चलयां खातीर हय. एडोलेसंट चलयो आसा तांचे खातीर सर्वायकल कॅन्सर वॅक्सीन म्हणून आतां इंट्रोड्यूस करपाचें डिसिजन घेतलां. आतां पर्यंत जी 2 वासिनां सर्वायकल कॅन्सर हें एक बायलांचे पिशवेचेर कॅन्सर जाता न्ही, दॅट इज द सेकंड मोस्ट कॉमन बरोबर. कॅन्सर अमॉंग विमेन इन इंडिया. तो सेकंड मोस्ट कॉमन कॅन्सर प्रिवेंट करपाक सर्विवॅक म्हणून एक वॅक्सीन गव्हर्मेंट ऑफ इंडियान रेकमेंड केल्लें आसा. ओके. थोड्याच तेंपान ते आतां फ्रीली नॅशनल इम्युनायझेशन प्रोग्रामाच्या अंडर आमच्या देशान गोंयान फ्रीली सगळ्या चलयांक 10 ते 18 येवंक वर्साच्या ना. पिरायेक उपलब्ध जातले. 10 ते 18 पर्यंत. देर इज अ करेक्ट एज वेन इट शूड बी गिवन बरोबर. आनी 2 डोस दिवचे पडटा. आनी आयडियली हें वॅक्सीन शारिरीक संबंध म्हणल्यार सेक्शुअल एक्टिविटी सुरू जावच्या पयलीं दिवंक जाय. घेवपाक जाय. कारण शारिरीक संबंध सेक्शुअल एक्टिविटी सुरू जाली जाल्यार ते HPV म्हणून जो व्हायरस आसता ह्युमन पेप्लोमा व्हायरस ते इन्फेक्शन जाल्लें आसपाक शकता. ते HPV वॅक्सीन HPV इन्फेक्शन जावच्या पयलीं दिवंक जाय. म्हणून यंग चलयो ज्यो आसतात 10-12 वर्साच्यो 14 वर्साच्यो पिरायेच्यो इस्कॉलान आसतना तांचे शारिरीक संबंध सुरू जावच्या पयलींच वॅक्सिनाचे 2 डोस दिवंक जाय. सर्विवॅक हें एका कंपनीचें नांव, त्याच प्रमाणे बाकीचीं थोडीं आसतलीं. गव्हर्मेंट ऑफ इंडिया हें वॅक्सीन थोड्याच तेंपान एडोलेसंट चलयांक दितले. हे आतां दितले. त्या शिवाय MR वॅक्सीन म्हणून एक आसा. मिजल्स म्हणजे हुरुरें आनी रुबेला हें जर्मन मिजल्स. दोनी ते MMR म्हणून पयलीं आशिल्लें ते M मदलें आसा ते मम्स गालगुटां. गालगुटाच्या दुयेंसा परस मिजल्स आनी रुबेला ही 2 जी पावसाळी दुयेंसां रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स आसा ताजेरूय बी आतां वॅक्सिन्स आसा. ते MR वॅक्सीन आतां 9 म्हयन्याचेर ल्हान भुरग्यांक दिता, प्लस 5 वर्सां सकयल दुसरो डोस मेळटा आनी एक कॅचअप वॅक्सिनाचो डोस एडोलेसंट चलयांक दिता. भुरग्यां परस चलयांक तें वॅक्सीन चड गरजेचें, कारण गुरवार बायलेक रुबेला जावन उपकारना. गुरवार बायलेक जर रुबेला म्हणटा ते जर्मन मिजल्स जर जालें जाल्यार ताचे ल्हान भुरग्याचेर परिणाम जावपाक शकता. भुरगे मंद बुद्धीचे, हार्ट डिफेक्ट्स, दोळ्यान आंधळे, मेंटली रिटार्डेड अशें जावंक शकता. म्हणजे इतलो सायड इफेक्ट जावंक शकता. ते रुबेला इन्फेक्शन भयंकर जाता. बरोबर. त्या खातीर दोतोर तें मातशें वासीन रावयता प्रेग्नंट जावच्या तुमकां. पयलीं बायलांक दिवप गरजेचें. आमकां एक फोन आसा बाय मारिया नुवेमच्यान. मारिया बाय. हॅलो. 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 प्रश्न विचार. म्हजो म्हजो एक प्रश्न आहा दोतोरा विचारूं. आतां भायर आयकों येता? आयकूं येता. उलय बारीक. तुजो क्वेश्चन विचार. आतां हे दिसांनी डायरी ओंकारी जाता तें दोतोरान सांगलां आनी तेका वखद हे डायबेटीक मनशाक ग्लुकोज दिल्यार कोणता येता? डायबिटीज पेशंटाकूय बी तेंच सगळें डिप्लीट जाता न्ही. ग्लुकोज बेश्टे दिवंक जायना. संडास पातळ जालो आनी उलटी जर जाली
बेश्टो ग्लुकोज केन्नाच दिवं जायना, साखर केन्नाच दिवं जायना. म्हणून आमी म्हणलें न्ही ओदोळ लस्सी पासून दिवपा जायना. चड गोड पदार्थ जर दिले, ग्लुकोज म्हणजे साखर जर चड दिली, डायबेटीक पेशंटाक कोत्र पडटलीच. पण त्या शिवाय चड ग्लुकोज जर दिलें, बेश्टी साखर जर दिली, गोड सॉफ्ट ड्रिंक जर पिलो संडास पातळ जातना, जाल्यार इम्बॅलन्स चड वाडटा आतकडेन आनी संडास पातळ जावपाचें प्रमाण चड जाता. सो प्लीज डोंट गिव शुगरी थिंग्स अँड स्वीट थिंग्स or soft drinks when somebody has diarrhea, because excess glucose causes more loose motions. बरोबर. म्हणजे ते म्हाका दिसता मिस जाल्लें ते बायक ताणें आतां क्वेश्चन केलो. पण दोतोर आमी MMRचेर आशिल्ली जेचो सायड इफेक्ट तुमी सांगताली प्रेग्नन्सीन घेवप ना. MMRचो सायड इफेक्ट ना, न्ही, रुबेलाचो रुबेलाचो सायड इफेक्ट. बरोबर. तर रुबेलाचो सायड इफेक्ट ल्हान भुरग्याचेर जावं नये. मिजल्स हें व्हेरी सिरियस डिजीज आसता ल्हान भुरग्यांक. मिजल्स म्हणजे थोडे म्हणटाले काय ना उरुरे जाता, निवळटा. हय, पण मिजल्साक लागून न्युमोनिया जर जालो ते मोठे कॉम्प्लिकेशन आसता. मिजल्साक लागून प्रतिकार शक्ती देंवता. मिजल्साक लागून मागीर संडास पातळ डायरिया जाता. मिजल्साक लागून इम्युनिटी डावन जाता आनी आनीकय कॉम्प्लिकेशन्स ब्रेनाचेर पासून जावपाक शकता. पण हे आतां खुबशें कमी जालां प्रमाण न्ही. वॅक्सिनेशनाक लागून. हय. वासीन जे सगळ्यांक दिता. हय. आमच्या गोंयान गोवा इज वन ऑफ द फ्यू स्टेट्स इन द कंट्री विथ हायेस्ट वॅक्सीन कवरेज. सगळी वॅक्सिनां जी भुरग्यांक गुरवार बायलांक दिता दणकुटीचें, आतां DT म्हणून दितात न्ही, ते डिफ्तेरिया आनी टेटनस जावं न्हय म्हणून ते 2 डोस. दॅट कवरेज इज हायेस्ट. म्हणून तुमी पयलें आसतलें मॅटर्नल मॉर्टेलिटी म्हणल्यार गुरवार बायलांचें मरण हें गोंयान सगळ्या देशांत सगळ्यान कमी आसा. एक म्हणजे 100% डिलिव्हरी हॉस्पिटलांनी जाता आनी दुसरें म्हणजे जवळ जवळ 100% गुरवार बायलांक ते TT पयलीं दिताले ते आतां DT दितात. ते पळय TD म्हणटात आमी ताका, कॅपिटल T स्मॉल d. ते TD वॅक्सीन दिल्ल्या कारणान 2 डोस टेटनस प्रमाण नेग्लिजिबल आसा. मॅटर्नल न्युनेटल टेटनस तर गोंयान 0 आसा. त्या खातीर मॅटर्नल डेथ्स इन गोवा आर दी लोएस्ट इन द कंट्री. बरोबर. आनी ती वासिनां प्रेग्नंट बायलांनी घेवंकूच जाय. आतां सगळ्यान पावस सुरू जालो की आनी एक दुयेंत पातळटा, तें म्हणजे मलेरिया आनी डेंगी. हय. ही 2 मोठ्या प्रमाणांत म्हाका दिसता हालींच कितें डेटा पळयल्लो थंय 115 रुग्ण कितें मेळ्ळ्यात डेंगूचे अशें आयकल्लें वाचिल्लें. सो हाजे खातीर पावसांतली घेवपाची काळजी, सांबाळप आपल्याक आनी मेडिसीन हातूंतल्यान रिकवरी हाजेर तुमी कितें सांगता? खूब म्हत्वाचो प्रश्न विचारलो तुमी. सुरवातेक हांवें सांगल्या भशेन दुशीत उदक पिवन जाता ती दुयेंसां जी आमी डिस्कस केली, उदकाक लागून साठिल्ल्या कारणान उदक जळार जाता. आनी आज काल तुमी पळयलें आसतलें गोंयान मलेरियाचें प्रमाण खूब देंवलां. मलेरिया आसा पण तो चडसो मायग्रंट लेबर लोकांक जाता. इंडिजिनस पॉप्युलेशन गोंयचे लोकल पॉप्युलेशन आसा तांचे भितर मलेरिया खूब कमी जाला, खूब कमी प्रमाणात. पण वाडला तें दुयेंस म्हणटा तें डेंगी. पयलीं आमी ताका डेंगू नाल्यार डेंग्यू म्हणटाले. ते यू सायलंट आसा. करेक्ट प्रोनाउन्सिएशन इज डेंगी, डबल ई. तर डेंगीचें दुयेंस जें आसा तें 4 प्रकारच्या व्हायरसाक लागून जाता. DEN 1, 2, 3 and 4. खंयच्या एका टायमार 1 किंवा 2 प्रकारचे डेंगी व्हायरसीस स्प्रेड जाता आनी डेंगी प्रसार जाता तो जळार चाबून. प्रॉब्लेम मेन कितें? डेंगीचे जळार जे चाबता ते आमकां दिसाचे चाबता, कामाक आसतना, भुरगीं इस्कॉलाक आसतना. म्हणून डेंगी जर जावपाक नाका आनी ह्या दिसांनी डेंगीच्यो केसी गोंयान वाडूंक लागल्या. तुमी आज पेपरार वाचले आसतले थोड्या गोंयच्या एरियांनी डेंगी जावं न्हय म्हणून डेंगी कंट्रोल कॅम्पेन इज गोईंग ऑन. दे हॅव बीन क्लासिफायड एज हाय रिस्क एरियाज बाय दी डायरेक्टरेट ऑफ हेल्थ सर्विसीस. आनी आजच म्हाका सकाळीं आमच्या डॉक्टरांनी फोन केल्लो कोविडा खातीर आनी फ्लू खातीर म्हणून OPD आनी वॉर्ड जो तयार केल्लो थंय जोर आयिल्ले पेशंट जे येता ते चुकून कोवीड सांपडटा, पण चडशे जोर आयिल्ले पेशंट डेंगी सांपडटा. डेंगी एकदां पसरलो तो फास्ट पसरता आनी डेंगी पसरपाचें मेन कारण म्हणटात ते आमच्याच घरान आनी स्वताच्या घरा भोंवती जावपी जळार. कारण डेंगीचे व्हायरस जळारां आसतात ती ल्हान आसतात, चड पयस ट्रॅवल करनात ती
आमच्या घराच्या भोंवतणी प्लांटर्स म्हूण आसता बाल्कनीन. बाल्कनीन जी आमी फूल झाडां रोयता, प्लांट्स, मनी प्लांट घरान आसता, खंय जें उदक साचता न्ही तें आमी उदक साचपाक दिवपाक जायना. वन्स अ वीक ड्राय डे करपाक रावयता जाय. तुमकां, मागीर कंटिन्यू करुया. बाय सुचिता नायक आसा पणजेच्यान, जे तुमकां प्रश्न विचारूंक सोदता. हॅलो. हॅलो. हां, सांगात तुमचो प्रश्न. म्हाका एक तुमकां एक प्रश्न विचारूं जाय की ह्या पावसा दिसांनीच कित्याक जाता डेंगू, लूज मोशन, थंडीचो लूज मोशन, डेंगू, मलेरिया हे पावसा दिसांनीच कित्याक जाता, बाकी सिजनांनी जायना? हय, थंडे दिसांनी, मे म्हयन्या बी. ताजें कारण कितें आसा, दुशीत उदक जाता तें पावसान न्ही. प्युअर उदक आनी दुशीत उदक मिक्स जाता आनी पावसाच्या दिसांनी उदक साठटा. एप्रील मे म्हयन्यान उदकच नासता न्ही साठपाक. जेन्ना पावस पडटा, चड हेवी पावस पडलो जाल्यार एक वटेन बरो, कित्याक चड हेवी पावस पडल्या कारणान जळारां जावपाचीं ठिकाणां व्हांवून वतात. कमी पावस पडटा न्ही तो डेंजर. जेन्ना 2 दीस 3 दीस पावस, आमी कोंकणीन चिरीमिरी पावस म्हणटात, तो पडटा न्ही तो डेंजरस. कित्याक तें उदक जर साचलें आनी चड करून डेंगीची जळारां न्ही थंड आनी आर्टिफिशियल कंटेनरांनी चड जाता. फ्लावर पॉटांनी, फ्लावर पॉटाचे पोना आशिल्ले ते ताटल्यो ज्यो आसतात तातूंत, बाल्कनीन जें उदक साचता थंय, नळ्याच्या घरांनी नळ्याच्या पोना ते वयर आमी जे लायतात सकयल हाफ कट पायप कशे, तातूंत जे पोनेळ, त्या पोनेळान जें उदक जें आसता तें जर पावसा पयलीं निवळ करना तातूंत उदक साचता. आनी आजकाल तरेची प्लास्टिकां आमी वापरता, प्लास्टीक कपां, प्लास्टीक बाटल्यो, प्लास्टीक बकेट्स, ते सगळे आमी भायर उडयतात. ते ओपनान केन्नाच उडोवपाक जायना. आनी वर्स्ट म्हणटा ते टायर केन्नाच उक्त्यार उडोवं नये, कारण टायरान गेल्लें उदक परत भायर कशेंच सरना. खंयच्या वटेन टर्न केलें तें उदक भितरूच उरता. तर टायराचें उदक आनी हे सगळे जे आर्टिफिशियल कंटेनर्स, फुलांचे, फूल झाडांचे वाज, तांचे कंटेनर्स तातूंत भितर चड जाता. कुलर्स जे आसता ताजें उदक वन्स ए वीक चेंज करपाक जाय. खंय जें उदक साठटा पावसा दिसांनी तें आठवड्यांतल्यान एक फावटी खाली करपाक जाय. तर आठवड्यांतल्यान एक फावटी जर तुमी खाली केले, वन्स अ वीक ड्राय डे फॉलो केलो, उदकाची टाकी जर वयर आसा फूल खाली करपाची, प्रत्येक आयतारा फूल खाली करून ती परत भरपाची. कारण एकदां जशी ती ओवरहेड टँक फूल खाली केली, ते जळार जे तयार जाल्ले आसतात ते उडून वचच्या पयलीं मरतात. आनी जर तुमकां दिसलें तुमच्या घरा भोंवती खंय जर एक बांय आसा, तातूंत उदक साचलां, त्या बांयचें उदक कोण वापरना, जाल्यार हेल्थान वचात. हेल्थ सेंटरांनी तुमकां लार्विवोरस फीश म्हणून नुस्तीं मेळटा, ती हाडपाची आनी हळू करून ती बकेटांतल्यान उदकान सोडपाची. एक नुस्तें जवळ जवळ 15-20 जळाराची लार्वा खावंक शकता दिसाक, आनी ती नुस्तीं मागीर लोकल उदकान मल्टिप्लाय जाता. कानकात्रे म्हणून नुस्तें आसा, अशें खूब प्रकारची नुस्तीं आसा जे हॅचरीस आनी हेल्थ सेंटरांनी मेळटात. आनी दे आर नॅचरल एनिमीज ऑफ मस्किटोज. देर इज नो केमिकल यूज देर. उदकाची टेस्ट चेंज जायना, उदक पिवपाक हार्मफूल नासता. सो ज्या बांयांनी तुमकां दिसता जळार जातात थंय कासव आसचो. कासव हो एक नॅचरल एनिमी. पावसा दिसांनी लोक बेबे मारपाक वतात, ते बरें न्ही, कित्याक बेबे जे आसता, टेडपोल्स, फ्रॉग्स, दे आर नॅचरल एनिमीज, जळार खातात. जे शेतान उदक साचता तातूंत क्युलेक्स मस्किटो जाता. क्युलेक्स मस्किटोक लागून गोंयान शेताच्या सायडीन डुकरां आसता आनी बगळे आसता, आर्डीड बर्ड्स म्हणटात ते, तांकां लागून जॅपनीज एन्सेफ्लायटीस म्हणटा तें एक दुयेंस पसरता. त्या जॅपनीज एन्सेफ्लायटिसाचेरूय वासीन आसा, तें बी अवश्य घेवचें. ते खंयचे एजीर घेवपाचे आसता आनी आमचे कडेन हांगा अवेलेबल आसा? येस, जॅपनीज एन्सेफ्लायटीस वॅक्सीन SA14-14-2 म्हणटात तें, ऑलमोस्ट 100% सेफ अँड इफेक्टीव वॅक्सीन. 2 डोस ते ल्हानपणानच भुरग्यांक दिता अंडर नॅशनल इम्युनायझेशन प्रोग्राम. आतां आमचे आयडेंटिफाय जाले एकदां, म्हणजे डायग्नोसीस जालो मलेरिया किंवा डेंगी, सो ताची ट्रिटमेंट कशी आसता? डेंगी जोर जर आयलो, एक लक्षांत दवरात, डेंगी जोराक सगळ्यान म्हत्वाची गोश्ट म्हणटात ती पॅरासिटामॉल, जाका आमी क्रोसीन, कालपॉल, डोलो वेगवेगळ्या नांवांनी वळखतात.
पॅरासिटामॉल सोडून आनी कसलेंच वखद जोराक वापरूंक जायना. प्लीज डोंट टेक पेन किलर्स वेन यू गेट फिवर. कसलीय दुसरी प्रकारची दुखीच्यो गुळयो, ब्रुफेन जावं मेफ्ताल जावं, केन्नाच घेवंक जायना जोर आयिल्ले आसतना. कित्याक डेंगी आसतना जर जोर दुखेच्यो गुळयो जर घेतल्यो, रक्त पातळ जाता, पेशंट ब्लीड जावन मरपाक शकता. मोस्ट इम्पॉर्टंट ट्रीटमेंट इन डेंगी इज डोंट टेक पेन किलर्स. पॅरासिटामॉल सोडून दुसरें कांयच घेनाकात. पेशंट पळयल्ले आसात आमी, चड करून जाणटे लोक, ल्हान भुरगीं, जांकां फक्त एक ते दुखेची गुळी दिली, एक दुखेचें सिरप दिलें आनी भुरग्याचें रक्त पातळ जावन मेलें. डेंगी आपशींच बरो जाता. फक्त हायड्रेशन करपाक जाय, ORS दिवपाक जाय, फ्लुईड दिवपाक जाय. डेंगी मॅनेजमेंटाचें ट्रिटमेंट म्हणटा तें फ्लुईड मॅनेजमेंट. भरपूर इंटेक. भरपूर इंटेक ऑफ ORS. एडल्ट पेशंटाक दिसाक 2 ते 3 लिटर उदक जर पिलो, डेंगी पेशंटान ब्लिडींग चड जायना, आपशींच निवळटा. आणि आता एक म्हणजे जेन्ना पावसाळो येता, पावसाळ्यांतल्यान ही मलेरिया डेंगी आसात, तेच बरोबर संधिवातूय जाता, हात पांय आकडटात, हय, सर्क्युलेशन जायना. तेजें कारण जावन आसा ते चिकुनगुनिया म्हणून एक दुयेंस आसा. ते चिकुनगुनिया, चिकनगुनिया न्ही ते, ते चिकनाशी कांय संबंद ना. चिकुनगुनिया हे दुयेंसाक आर्थरायटीस जाता, खूब सिवियर जाता. थोडे दीस मनीस चलपाक शकना, थोड्यांक थोडे आठवडे, थोडे म्हयने पासून चलपाक जायना. तांकांय बी फक्त पॅरासिटामॉल दिवचें आनी योग्य डॉक्टराचो सल्लो घेवचो, पेन किलर घेवं न्हय. दोतोर, ना म्हटल्यार आमी बरेचशे विशय जातून जागृतकाय केल्ली आसा. तुमचोय बहुमूल्य वेळ दिला, तुमी मार्गदर्शन आमकां भरपूर केलां. ताच बरोबर जैवविविधता म्हणजे बेबो आसूनी, कासव आसूनी किंवा फिश, जे नॅचरल बाकीचे जिवांक सांबाळून कशें आमचें नैसर्गीक देवानूच हें केल्लें आसा आनी आमी मनीस तें मानिनात, हातूंतल्यान दुयेंतां पातळटात. सो तें करचें न्ही म्हणूनय तुमी बरे पद्दतीन सांगिल्लें आसा. आमच्या स्टुडियोन आयले, वेळ दिलो आमकां आनी आमच्या गोंयकारांक, दर्शकांक मार्गदर्शन केलें, त्या बद्दल हांव तुमकां स्टुडियोच्या वतीन खूब खूब देव बरें करूं. थँक्यू फॉर कॉलिंग मी.